पोलीस करू नको, बसून घे, बसून घे, बसून घे, नको नको. माढा मतदारसंघातील उमेदवार ॲडव्होकेट विजय मोरे, शंकरराव जंगे आपल्यासमोर या ठिकाणी बोलून गेलेले असणारे लिंगायत समाजाचे असणारे नेते शिवानंद रेवतपुरे, या व्यासपीठावर उपस्थित असणारे विश्व वारकरी सेनेचे असणारे अध्यक्ष भोरकुटे महाराज, त्याच्याचबरोबर योगेश मोरे, व्यासपीठावरती उपस्थित अण्णाराव पाटील, सागर गायकवाड, धर्मपाल मसाळकर, निशांत वरपुडे, पंढरपूरचे असणारे ॲडव्होकेट सुरेश कांबळे, वंचित वर्गीचे असणारे मालाजी बनसोडे, सन्माननीय व्यासपीठ उपस्थित वर्गीमाने वर्ग, पंढरपूर हे एका संस्कृतीचं माहेरघर असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. मनुवादाच्या विरोधातल्या संस्कृतीचं माहेर, आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जेवढे असणारे संत झाले, या सगळ्या संतांनी पंढरपूरचं असणारे महात्म्य वाढवलं, एका भूमीचं असणारं महात्म्य वाढवलं, आणि एक संस्कृती अशी उभी केली जी बोली भाषेतून नव्हे तर प्रत्यक्षातपणे जगण्याचं असणारे साधन जे आहे ते तिच्या मनुवाद्यांच्या विरोधात कसं आहे हे ते उभं. देव म्हणून वाडी निघते, वाडी वेगवेगळ्या संतांच्या नावाने निघते, तर त्याच्यातलं असणारं पंढरपूरला यायचं, विठोबाचं दर्शन घ्यायचं, हा त्याचा एक हेतू आहे. तसं त्या वाडीच्या चालत्या गोंड्यामध्ये वागण्यामध्ये एक सहज जीवनाचा असणारा एक भाग, एक समतेचा भाग त्याच्यामध्ये जोडलेला आहे. एक बंधुभावाचा असणारा एक भाग त्याच्यामधला जोडलेला आहे. आध्यात्मिक असेल नाही असं म्हणत, पण प्रत्यक्षात त्या वाडीमध्ये महिन्याभराच्या, दीड महिन्याच्या वाडीमध्ये दिसतो, आणि विचारांच्या लढाईचा जो आध्यात्मिक भाग होता तो त्या वाणीमध्ये उठून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न झाला, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की बाबासाहेबांनी जे काही लोकनायक असेल, प्रबुद्ध भारत असेल, प्रबुद्ध भारताची जनता असेल, या सगळ्या ह्याच्यावरती तुकाराम महाराजांचे असणारे एक अभंग जे ते अधोरेखित केले, आणि त्या अधोरेखित केलेल्या ह्याच्यामधून समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव हा कसा आध्यात्मिक दृष्टिकोनातून या ठिकाणी पसरवला होता, चेतनातून पसरला होता, तोच वारसा मी असं म्हणतो की बाबासाहेबांनी प्रत्यक्षात संविधानामध्ये उतरला असे. मनुवाद्यांची मेन मागणी काही आपण असं बघितली, RSSच्या मेन मागणी काही असेल तर संविधान बदल का बदला, या देशामध्ये असणाऱ्या त्या दोन संस्कृती आहेत, एक मनुवाद्यांची संस्कृती आहे आणि एक संतांची असणारी संस्कृती आहे.
संविधान हे संविधान जे आहे ते संतांच्या संस्कृतीवरचं असल्यामुळे मनुवादाच्या विरोधात आहे आणि म्हणून मनुवादी हे बदला आणि मनुवादावरती आधारित एक संविधान असलं पाहिजे असा प्रचार आणि प्रसार त्याचा चालला आहे अशी असणारी परिस्थिती. तो हा एक विचाराचा लढा आपण असा तो लढतो. तेव्हा या विचाराच्या लढ्यामध्ये संविधान वाचलं पाहिजे, राहिलं पाहिजे ही आपली भूमिका आहे आणि त्या भूमिकेच्या काँग्रेसने सुद्धा अंमलबजावणी करावी म्हणून आपण त्यांना म्हणतो की RSSला संविधानाच्या चौकटीमध्ये आणायचं म्हणजे त्यांना एक तर या देशामधल्या संतांची संस्कृती आहे ती तर मान्य करा आणि मनुवादाची संस्कृती सोडा हा आग्रहाचा भाग होता हे आपण लक्षात. काँग्रेसने हा जो विचाराचा लढा आहे त्याच्यामध्ये कधीच भूमिका घेतली. महाराष्ट्र सत्याग्रहामध्ये सुद्धा भूमिका घेतली नाही. जी काही आपल्याला लढा दिसतो तो महात्मा गांधीचा लढा व्यक्तिगत लढा. पण काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीमध्ये या देशातल्या या संस्कृतीच्या लढ्याचा असणारा उल्लेख आपल्याला कुठेच दिसेल आणि म्हणून आमचा प्रयत्न होता की इथे असताना ज्यावेळेस आर ती पार अशी लढाई आलेली आहे अशा आर त्या पारच्या लढाईमध्ये काँग्रेसने निश्चितपणे भूमिका घ्यावी की ती कोणाच्या बाजूने आहे, संतांच्या संस्कृतीच्या बाजूने आहे ती मनुवाद्यांच्या बाजूने आहे. हा भूमिका त्यांनी घ्यायचं टाळलं आणि जे कोणी हा लढा लढते त्याला पाडण्याचं कामकाज त्यांनी सुरुवात केली. त्याच्यामध्ये जात इलेक्शनच्या निवडणुकीच्या ॲडजस्टमेंटमध्ये झालं नाही हे बरोबर आहे, पण निवडणुकीनंतर सुद्धा हाच अजेंडा आपण राबवू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे. आणि इलेक्शनच्या नंतर हा अजेंडा जर राबवायचा असेल ते राजू तिघे बाजूला इकडचे मुंबई करतात ते सगळे शिक्षक करत बसते. हा अजेंडा इलेक्शनच्या नंतरही आपण राबवू शकतो, पण इलेक्शनच्या नंतर राबवायचा असेल तर तेवढ्या प्रमाणात खासदार आपल्याला पाहिजे हे असतात लक्षात. निवडून आलेले खासदार आपल्याला असतील तर आपल्याला आपला अजेंडा डिक्टेट करता येतो, आपला अजेंडा आपण त्या ठिकाणी लागू करू शकतो. आणि म्हणून इथल्या 48 जागा लढवण्याचा निर्णय झाला की ज्याच्याबद्दल अनेक जणांना प्रश्नचिन्ह पडला आहे की हे शक्य होणार आहे का. आज मला असं दिसते की महाराष्ट्राच्या 48 जागेमध्ये 18 जागेचे जे काही उमेदवार भरण्यात आले सांगलीमध्ये राहिलेले आहेत त्यांचं वक्तव्य त्या मतदारसंघामध्ये राहत आहे आणि त्या मतदारसंघाच्या बाहेर येत नाही. सेना BJPचे जे कोण उमेदवार आहेत ते असं म्हणतात आहे की आमची लढाई ही वंचित बहुजन आघाडी. कोणी उमेदवार असं म्हणत नाही की माझी लढाई काँग्रेस बरोबर आहे आणि राष्ट्रवादी बरोबर आहे असं तो म्हणत नाहीये. तो असं म्हणतोय की माझा प्रमुख विरोधी जो आहे तो माझा प्रमुख विरोधी इथे वंचित बहुजन आघाडी आहे. आणि आज मुंबई 48 मतदारसंघातला लढतीतला सामना होईल तो वंचित बहुजन आघाडी आणि BJP सेना यांच्यामध्येच होईल अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा आपल्याला अत्यंत जागरूकरित्याने या ठिकाणी कामकाज केलं पाहिजे. जागरूकरित्याने कामकाज करायचं असेल तर या देशाचा राजकीय चेहरा सामाजिक परिस्थिती आपण या ठिकाणी बदलायला पाहिजे. आजपर्यंत जातीच्या नावाने एकाच जातीच्या हातामध्ये सत्ता, ती कालांतराने एक जातीय सत्ता राहिली नाही तर एक जातीतल्या काही कुटुंबांच्या हातामध्ये सत्तेचं राहील
आणि एक जातीच्या सत्तेच्या हातामध्ये राहिल्यामुळे त्यांनी त्याही जातीचा कळवून खेळ हे आपण असताना लक्षात हे उत्तर क्षेत्र मला मान्य आहे. पण मला ही माहिती असेल, आपल्याला आठवत असेल की नाही मला माहीत नाही, पण ज्यावेळेस उसाला टनामागे 1400चा भाव होता, 1400चा भाव होता, त्यावेळेस हाच अनिल अंबानी असं म्हणाला की सगळे कारखाने मला चालवायला द्या, मी शेतकऱ्याला 1700चा भाव त्या ठिकाणी देतो, त्या 1700 पैकी अर्धे पैसे पहिल्यांदा उचलून देतो आणि ज्या दिवशी त्याची गाडी लागली त्याच्या दुसऱ्या दिवशी उरलेले सगळे पैसे त्याला शेतकऱ्याला द्या. जे अनिल अंबानीला जमलं ते इथल्या कारखान्यातल्या चेअरमनला का जमलं नाही हा तुम्हाला सांगायचा पहिला. सरकारची चळवळ कारखान्याची मोठी हे किफायतशीर नाही म्हणून सांगितलं जातं, हे प्रॉफिटेबल नाही म्हणून सांगितलं जातं, पण त्या चेअरमनचा पोरगा खासगी कारखाना काढतो आणि त्याचा कारखाना नफ्यामध्ये चालतो ही पुढं आपण असं यशवंतराव चव्हाणांनी सहकाराच्या माध्यमातून राजकारणाची एक लिडरशिप उभी राहावी आणि ती राजकारणाची लिडरशिप उभी करायची असेल तर त्यांनी सहकार चळवळ सुरू घातली आणि त्या सहकार चळवळीमार्फत सांगितलं की तुम्ही 10% भांडवल जमलं तर 90% भांडवल मी तुम्हाला देणार. 10% भांडवल तुम्ही जमवा, 90% भांडवल शासन देईल. ते 10% भांडवल ज्याला कोणाला घालायचं होतं त्याला लोकांच्या घराची पायपीट करायची, त्याला पायपीट करायची, दुसरी पायपीट करायची नव्हती, तर त्याला ज्याच्याकडून पैसा काढायचा होता, शेअर विकत घ्यायला लावायचं होतं, त्याला जो कोणी शेअर विकत घ्यायला गेला होता, प्रचाराला गेला होता, त्याला त्या शेतकऱ्याचा विश्वास संपादन करण्याची गरज होती. विश्वास संपादन करून शेअर गोळा करून कारखाने उभे राहिले आणि अनेक वर्ष सरकाराच्या चळवळीचे नेतृत्व राहिलं. आता आपल्याला दिसतंय की सरकाराची चळवळ मोडली गेली आणि सरकारातून उभं राहिलेलं नेतृत्व मोडलं गेलं आणि म्हणून आता घराणेशाही आपल्याला घराणेशाही आपल्याला असताना दिसायला लागली. आमदाराचा पोरगा, त्याच्यानंतर तो आमदार, खासदाराचा पोरगा, त्याच्यानंतर खासदार, परवानगी तिने असं म्हटलं की पवार घराण्याशी संबंधित असणारे 8 जण रिंगणात आहेत. या रिंगणात असणारे 48 पैकी 8 उमेदवार हे आम्ही नातेवाईकच आहोत असं त्यांनी सांगितलं. आता ही लोकशाही सर्वसामान्याची झाली की इथे असणारी कुटुंबाची झाली हे आपण आपल्याला लक्षात. बुलढाण्यामध्ये माळी समाजाचे वंचित बहुजन आघाडीचे असणारे उमेदवार बाळीराम शिरस्कार, त्यांच्या विरोधातला सेनेचा उमेदवार हे असणारे प्रतापराव जाधव आणि एनसीपीचे असणारे उमेदवार जे आहेत ते सिंगणे आहेत. सिंगणे आणि प्रतापराव पाटील हे असणारे मामे भाचे आणि गेल्या 3 निवडणुकांमध्ये ते एकमेकांचे विरोधात करतात. जिंकलं कोणी? सत्ता घरात. तुम्ही असे इथेही बघा, माढ्यामध्ये निवडणूक, सांगलीमध्ये, साताऱ्यामध्ये बघा, बारामतीमध्ये बघा, पुण्यामध्ये बघा, शिरूरमध्ये बघा, उस्मानाबादमध्ये आपण, बीडमध्ये आपण, नांदेडमध्ये आपण, लातूरमधलं मिळून आपण असावे. उमेदवार सेनेतून आला काय किंवा उमेदवार बीजेपीतून
की उमेदवार एनसीपी कडून आला काय आणि उमेदवार काँग्रेसकडून आला काय, यांचे नाते होते, यांचे नाते होते. काही बीजेपी सेनेला असं पकडून ठेवले आणि काही नातेवाईकांनी काँग्रेस राष्ट्रवादीला पकडून दिले. आणि म्हणत असताना आम्ही धर्मवादाचे पत्रकार आहोत आणि त्याच्याच बाबतीत दुसरा म्हणतो की निधर्मीवादी असं असताना त्या ठिकाणी हे जे नाटक चाललेलं आहे, हे जे लोकशाहीचं नाटक चाललेलं आहे, हे लोकशाहीचं नाटक या निवडणुकीमध्ये मोडलं गेलं पाहिजे, हे माझं आव्हान असं. माडांनी असताना एका बड्या नेत्याला पळवून माडा मतदारसंघातल्या असलेल्या लोकांनी कळून दिला की त्या बडा नेता चालणार नाही, पण विजय डोळेला आपण निवडून दिलं पाहिजे हे असताना आपण लक्षात त्या ठिकाणी ठेवलं. दुसरं सुद्धा जे आले, माड्यामध्ये दाखवत असताना रणजित दाखवला गेला आणि रणजितच्या ऐवजी सातारा आला असं दिसायला आला. म्हणजे हा जो खेळ खंडोबा चाललेला आहे, जायचा झाका आणि दुसऱ्यालाच तो निर्माण करा असं जे चाललेलं आहे राजकारणाचा भाग, तो माझ्या अंदाजाला तो मोडला पाहिजे असं माझी आपल्याला विनंती आहे. मगाशी असताना म्हटलं की इथे असणाऱ्या कुटुंबाची सत्ता घे. अनिल अंबानीने म्हटलं की महाराष्ट्राला 1700 देऊ तेव्हा कारखाने 1300 देऊ. त्या अनिल अंबानीची भेट झाली आणि मी त्याला विचारलं, अरे बाई तू 400 कसं काय जास्त घेणार, म्हणजे चोरों का बाजार बैठा होता, लुटेरों का बाजार बैठा होता. मी त्याला असं म्हटलं की बाबा तू एवढं मान्य, तू 1701 वर्ष देशीला पुन्हा म्हटला फसवशील. तो म्हटलं मी 10 वर्षाच्या कराराला करून देतो की 1700च्या खाली भाव देणार. मी त्याला म्हटलं तू 1700चा भाव देशील बरोबर तुला नफा किती होईल. तो म्हटलं जेवढं टर्नओव्हर होते ना, एकेका कारखान्याचं जेवढं टर्नओव्हर आहे ना, 3 पटीने मला प्रॉफिट मिळणार आहे, म्हणून तर मी वापरतो. ज्याचा उद्देश तिथं आणणारा वाटणाने केला की न कारखाना, कुठलाही कारखाना न काढता कुठल्याही कंपन्याचे डायरेक्टर न बांधता एकेकाची असणारी प्रॉपर्टी 4 कोटी 12 कोटी होते, ही कशी होते, तर अशा पद्धतीने होते. या म्हणजे शेतकऱ्याची लूट आहे, इथं शेतकऱ्याची असणारी लूट आहे. पण हा शेतकरी सुद्धा असा झोपलेला आहे की जातीच्या पलीकडेच बघायला तयार नाही अशी असणारी. माझं आव्हान कीड लागली, ही आता कीड मुळापर्यंत गेली आणि एकदा कीड मुळापर्यंत गेली तर तिला T20 देऊन चालत नाही, तिला T20 देऊन चालत नाही. त्या किडीला मुळापासून उपटावं लागतं आणि मुळापासून उपटून ते झाड झाडावर लागतं, तेव्हा कुठं दुसरं झाड किडे लागत नाही. आणि मग या निवडणुकीमध्ये जी काही भाषा चालली, या देशाचा गृहमंत्री त्याला अंकुले साहेब काय बोलले हे जाणे. अंकुलेने सुद्धा या देशाची घटना बदलावी म्हणून वक्तव्य केलं. त्यांना ज्या विचारलं तुम्ही काय केलं ते बघा सोडून, इंदिरा गांधींनी मला सांगितलं म्हणून ते सांगितलं. ज्यांना ह्या गोष्टीची जाणीव नाही की आपलाच असलेल्या पंतप्रधान, आपलाच असताना महाराष्ट्राचा एकेकाचा मुख्यमंत्री या देशाची घटना बदलावी, ते आता माझ्यावरती ठोकायला लागले की मी घटना बदलायला निघालेलो. कुठल्या नशेमध्ये होती मला माहित नाही, तुम्हीच मला सांगू शकता. असं वक्तव्य शुद्धीमध्ये येत नाही तर ते नशेमध्येच येत असते. आणि म्हणून लोकांनी निवडून दिलेला खासदार अचूक असायचं त्याच्या व्यक्तिगत आयुष्य, तिच्या व्यक्तिगत आयुष्यावरती कोणालाही जोडण्याचा अधिकार नाही.
आणि ज्या तऱ्हेनं आता उल्लेख केला जातो की ज्यावेळेस तो पब्लिक लाईफमध्ये नाही किंवा तो उमेदवार नाही त्यावेळेस त्या उमेदवाराची संस्कृती दिसते तुम्ही असं त्या ठिकाणी म्हणतो त्याचं धरण नेहमी दिसतं असं त्या ठिकाणी म्हणतो किंवा असे उंची वृत्ती ठेवणारी या देशाच्या कारभारामध्ये नसावी अशी त्या ठिकाणी म्हणतो. शेवटी मतदार हा राजा मतदार हा राजा हा राजा कुणाला तरी एकाला निवडतो आणि 5 वर्षासाठी माझ्या वतीने तू राज्य माझ्या वतीने तू असावा राज्य त्याची ही अपेक्षा असते. आज आपण बघतोय की मतदाराच्या वतीने राज्य होत नाही तर निवडून गेलेला असा समजतो की मी राजा आहे आणि इथला मतदार प्रजा आहे अशी असणारी परिस्थिती आहे. मध्यंतरी बीजेपीवाल्यांनी तुम्ही काय खाल्लं पाहिजे काय वागलं पाहिजे काय बोललं पाहिजे काय नाही केलं पाहिजे कसं उठलं पाहिजे कसं झोपलं पाहिजे तिथून त्यांनी तो काय बीजेपीवाल्यानं म्हटलं तुम्ही असं म्हणा नाही झोपायचं असेल तर उभं झोपायचं नाही आडवं झोपायचं नाही तर उलटं झोपायचं असं का म्हणत नाही. तुमचं म्हणायचं काय म्हणतं हे तुम्ही वाट बघतोय की उलटं झोपलं पाहिजे असं तुम्ही म्हणा की पंतप्रधानाच्या घरात जाऊन बसतो आणि त्याला म्हणतो बा उलटं झोपून मला दाखवतो. म्हणजे निसर्गाच्या नियमाच्या विरोधात जे सरकार जाण्याचा जो प्रयत्न चाललाय त्याला कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे अशी माझी आपल्या सगळ्यांनी ठिकाणी आपण विनंती आहे. हे सरकार अत्यंत दळबद्री सरकार आहे असेल त्या ठिकाणी म्हणतात. हे अत्यंत दळबद्री सरकार या सरकारला काही संस्कृती आहे असं मी मानत नाही. या सरकारला मर्यादा आहेत असं मी त्या ठिकाणी मानत नाही. काही गोष्टी जसं कालचं पंतप्रधानाचं भाषण मला येडाच बोलत होतं असं मला वाटायला लागलं. त्याचा काही बळबळत बसला आणि महाशक्ती झालं म्हणून सांगितलं आणि महाशक्ती झाल्या सांगतो नाही आपण चौथ्या होता आपल्या अगोदर 3 आहे आणि आपल्या अगोदर 3 असताना आपण महाशक्ती कसं होणार. आपण पहिले असतो तर महाशक्ती असतो. आणि काय सांगितलं की इथे असणारा जे सॅटेलाइट आहे ते सॅटेलाइट आम्ही असणारा उडवू शकतो. मला येणं ह्याच्यासाठी वाटलं की 7 वर्षापूर्वी चायनाने त्याचंही एक सॅटेलाइट लय गडबड करत होतं म्हणून त्यांनी उडवताना जगाला सांगितलं की हे सॅटेलाइट लय त्रास देते आपल्याला जगाला त्रास देते त्याच्यामुळे आम्ही जाळून टाकतो. 7 वर्षापूर्वी आणि आपल्याकडे तीच टेक्नॉलॉजी 7 वर्षानंतर आली तर हा पट्टा म्हणतो आम्ही जगामध्ये महाशक्ती झालो. आता 7 वर्षापूर्वी त्यांनी ती टेक्नॉलॉजी डेव्हलप केली अजून नवीन काय डेव्हलप केली असेल कुणाला माहिती. त्यांनी गुपित ठेवलं त्याला गुपित ठेवलं हे फार मोठं फायदेशीर. जोपर्यंत तुम्ही ते गुपित दाखवत नाही तोपर्यंत कुठलं तुमच्याकडे नेमकं काय आणि तुम्ही प्रत्येक वेळी शासन जास्त खरं याच्यात आहे का नाही हे असेल तर आपल्याला आता थोडं थांबवलं पाहिजे. ही टेक्नॉलॉजी विकसित भारतामध्ये केल्या जाते याच्या बातम्या होत्या पण ती विकसित झाली का याची माहिती नाही. त्याच्यामुळे विकसित झाली की न झाली ही शासनकर्ता नेहमी होते.
आणि काही जणांना वाटत नाही विकसित झाली आहे, ही त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे. या टेक्नॉलॉजी मधला तो सरप्राईज एलिमेंट होता, अचानक ज्याला आपण म्हणतो. आणि हे यांच्याकडे आहे असं जे होतं ते सगळं यांनी घालवलं. हे यांनी घालवलं आणि जगासमोर दाखवलं की ही आमच्याकडे असणारं टेक्नॉलॉजी. उद्या पाकिस्तान 2-4 महिन्यामध्ये चायनाकडून पुन्हा विकत घेईल आणि ते सुद्धा एक सॅटेलाइट जाऊन ते सुद्धा एक सॅटेलाइट जाळून टाकेल आणि जगाला सांगेल की आम्ही भारताच्या बरोबरीने आलो, लक्षात घ्या. आता भारताने नीट वागलं पाहिजे, नाही तर आम्ही यांच्या विरोधात काम करू. आपल्याला माहिती आहे गावामधला एखादा 7 फुटी असेल, 100 किलोचा असेल, वजनाचा असेल, पोट कुठले पुढे आलेला नसेल, थोडासा करला असेल, तर 7 किलोचा माणूस सुद्धा त्याच्यासमोर घालून जाऊ द्या कशाला उठीच लागतो. एक फटका मारला तर आपण कुठंतरी झोपून राहील, त्याच्या मनामध्ये भीती असते. तशी आपली भीती पाकिस्तानला होती. यांच्याकडे काय 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 नाही, उद्या झालं युद्ध आणि आपल्याला मारून टाकून तर काय करा. मोदीने ही भीती नष्ट केली, हा सगळ्यात मोठा गुन्हा त्यांनी केला असेल त्या ठिकाणी. आणि इलेक्शन त्यात होतं, पायाखालची वाळू घसरते, पायाखालची वाळू घसरते, घसरणारी वाळू थांबवायची. म्हणून मी इथला योद्धा आहे, माझ्यासारखा योद्धा आहे आणि मी हे करू शकतो. आणि तू काय करू शकतो? तुझ्या अगोदर हे सगळं चाललं होतं, जगाला माहित होतं, तू काय नवीन केलं. पण कुठल्या गोष्टीचं मार्केटिंग करायचं, कुठल्या गोष्टीचं मार्केटिंग करायचं नाही याचंही भान बीजेपीला राहिलं नाही हे आपण लक्षात. आणि म्हणून तो ही निवडणूक मी असताना मानतो एक महत्वाची निवडणूक आहे. मी मगाशी जसं म्हटलं की तीर टाकली पूर्णपणे तीर टाकली, वरपासून खालपर्यंत तीर टाकली. मी नुसतं नाव देवरायांचं नाव घेतलं तर बारामतीकराला असणारा झुमला अशी असणारी. आता संबंध असल्याशिवाय झोमणार का? म्हणजे मी बारामतीचं नावही घेतलं नाही. मी फक्त एवढंच म्हणालो की दाऊद इब्राहिम जो आहे तो देशापुढे असं म्हणत होता की मी समर्पण करायला तयार आहे, कोर्टाने ती शिक्षा देईल मी मान्य करायला तयार आहे, फक्त पोलिसांनी 3rd डिग्री माझ्यावरती वापरू नये हे फक्त त्याचं म्हणणं. आम्ही असायला विचारतो आणि तुम्ही असायला विचारलं पाहिजे की दाऊद इब्राहिम त्या काळी सरेंडर झाला असता, 93 साली सरेंडर झाला असता, तर 93 सालानंतर जे इथे मुंबईचे बॉम्बलास्ट झाले, नागपूरमध्ये झाले, त्याच्यानंतर बीडमध्ये झाले, औरंगाबादमध्ये झाले, पुण्यामध्ये झाले, हैदराबादमध्ये झाले, राजस्थानमध्ये झाले, की ज्याला आपण ISIला ब्लेम देतो, ISIला दोष देतो, यांनी येऊन सरेंडर केलं असतं आणि सरेंडर करून घेतलं असतं ते हे ब्लास्ट झाले नसते. हा माझा असणारा दावा, हा माझा दावा आहे. हा दावा काही असू शकतो, दुसऱ्याला हाताशी धरलं असते हे मी मान्य करतो, पण नवीन यंत्रणा उभी करायला काही वर्ष लागली असते. म्हणून म्हटलंय की इथली राजकारणात जेवढी लागण्याची आहे एकही राजकारणी हा विचारायला तयार नाही आहे किंवा दाऊद इब्राहिम सरेंडर होत होता किंवा तो सरेंडर होणार होता, त्याला सरेंडर करून घ्यायचा नाही हा निर्णय कोणा? पंतप्रधानांचा, इंटेलिजन्स एजन्सीचा, गृह खात्याच्या मंत्रालयातला किंवा परदेशी खात्यातला मंत्रालय कोणाचा निर्णय? मुख्यमंत्री कोण?
दिवस मुख्यमंत्री, 10 दिवस रस्ते. 32 राज्य आहे, 32 राज्याचे 32 मुख्यमंत्री, त्यांच्या अवकाश काय. आणि एक माणूस असं देशाचं भवितव्य ठरवणारा असेल तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचारलं पाहिजे, तुला असणारा देशामधलं राजेशाही कधी केली ही आम्हाला सांगा. ही धमक आपण ठेवली पाहिजे. आपण इथले राज्य आहोत, आपण इथले मालक आहोत. या मालकीच्या नात्याने, या राजाच्या नात्याने आपण असताना विचारलं पाहिजे, दाऊद इब्राहिमला सरेंडर करून का घेतलं नाही याचा खुलासा करा. आवाज मारला त्याचे पाय दाबायचे का. अरे राजा, IPL वाल्यानो, तुम्ही ह्याचे भांडणे करू नका, तुम्हाला काही त्याच्यातलं ABCD कळत. आणि म्हणून मित्रो, या देशामधला असणारा जे काही बॉम्ब फुटतात आहेत ना, ते नुसतं पाकिस्तान फुटत नाही, इथे राजकारणी सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. आणि म्हणून आजच्या ह्याच्यामध्ये देशाच्या सुरक्षितता, लोकांची असणारी सुरक्षितता ठेवायची असेल तर होलसेल बदल होणं हा सगळ्यात गरजेचा. त्याला हा होलसेल बदल झाला नाही, अर्धवट बदल झाला तर काही होत नाही. त्याला चोरांची सत्ता कायम नाही, की चोरांची सत्ता उखडायची आहे. आणि चोरांची सत्ता उखडायची असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने 48 जागा लढवण्याचा निर्णय घेतला. आणि माझी खात्री आहे की आपला सगळ्यांचा त्याला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा मी आपल्या सगळ्यांनी बाळगतो. सोलापूर मतदारसंघातला उमेदवार मी पण आहे. चिन्ह वाटप अजून झालेलं नाही, पण माझी विनंती आहे, जे चिन्ह आहे त्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण मला विजयी कराल ही अपेक्षा बाळगतो. आणि